की आजचं सेशन फक्त ज्यांना बाप्तिस्मा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आहे, अजिबात नाही. ज्यांचा बाप्तिस्मा नाही झाला ना त्यांनी पण लक्ष द्या, कारण तुम्ही का नाही घेते मला नाही माहिती, पण आज परमेश्वर तुमच्याशी पण बोलेल. आमेन. आणि म्हणून विश्वास ठेवू की आज परमेश्वर त्याच्या जिवंत वचनाद्वारे आपल्याशी बोलेल. एक छोटीशी प्रार्थना आपण करू आणि वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण हा समय तुझ्याकडून आहे. माझ्या देवा तू बोल, आम्ही ऐकत आहोत. परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणी बसताना परमेश्वरा आमचं मन हृदय शुद्ध आणि पवित्र करून बसावं दे बाबा. तुटलेलं अंतकरण घेऊन बसावं प्रभूजी. तुला ऐकणारे कान तू आम्हाला दे परमेश्वरा. तुला समजणारं मन तू आम्हाला दे परमेश्वरा. आमच्या मनाचा कठीणपणा तू काढून टाक परमेश्वरा. माझ्या देवा, आज तुझं वचन मातीमध्ये जाईल असं होऊ दे परमेश्वरा, की जेणेकरून तिथून ते अंकुरित होईल आणि फलदायी होईल परमेश्वरा. यासाठी माझ्या देवा आमच्या हृदयाची माती होऊ दे परमेश्वरा. माझ्या देवा, सर्व कठीण अवस्था, खडकाळपणा, अंतकरणाचा कठोरपणा येशूच्या नावात तू दूर कर परमेश्वरा. जे समज आणि जे गैरसमज घेऊन आम्ही जगतोय परमेश्वरा, येशूच्या नावात ते आमच्यातून दूर कर प्रभू, कारण तोपर्यंत आम्ही तुझी वाणी ऐकू शकणार नाही परमेश्वरा. मी प्रार्थना करतो पिता, तू बोल, आज आम्ही ऐकत आहोत परमेश्वरा. मी घटावं, तूच वाढावा आणि तुला महिमा मिळावी असं होतं. पवित्र आत्मा मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर. प्रार्थना येशूच्या नावाने माहिती. आमेन. आपण गुरुवार पासून एक वचन बघतोय की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आपण त्याच वचनातून आज परत बघू. पहिल्यांदा परत ते वचन वाचू. योहान 8:32. तुम्हाला सत्य समजेल. येशू म्हणतो तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. व सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. आपण पहिल्या दिवसापासून शिकतोय की देवाची इच्छा आहे की वचन केवळ आपल्याला ऐकायचं नाहीये, वाचायचं नाहीये, तर वचन काय झालं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि म्हणून येशू म्हणतो की जेव्हा सत्य तुम्हाला समजेल, आणि सत्य काय आहे, योहान 17:17 म्हणतं की तुझे वचनच सत्य आहे. आमेन. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मला वचन समजलं पाहिजे. नुसतं ऐकून चालणार नाही, नुसतं वाचून चालणार नाही. तर जोपर्यंत वचन मला समजत नाही ते मला स्वतंत्र करू शकत नाही, बंधमुक्त करू शकत नाही. आज आपण बायबल मधून एक उदाहरण पाहणार आहोत. आपण एका व्यक्तीबद्दल पाहू. प्रेषितांची कृत्य याचा 8वा अध्याय. प्रेषित याचा 8वा अध्याय. त्या ठिकाणी एका व्यक्तीबद्दल देवाचं वचन आपल्याला सांगतं, आणि तो व्यक्ती आहे हबशी षंड. कोण आहे? हबशी षंड. नीट लक्ष द्या. बऱ्याचदा देवाला असं, आपल्याला असं वाटतं ना की परमेश्वर माझ्यावर प्रेम नाही करत, परमेश्वर माझी प्रार्थना नाही ऐकत, देवाला मी नाही आवडत का काय, मी एवढी प्रार्थना करतो तरी परमेश्वर माझ्याकडे लक्ष देत नाही. पण तुम्हाला माहितीये परमेश्वर सर्वांवर प्रेम करतो. हालेलुया. तुम्हाला माहिती का, हबशी षंड एक असा व्यक्ती आहे. षंड कोणाला म्हणतात माहिती का तुम्हाला? षंड, हबशी षंड. षंड या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का तुम्हाला? षंड म्हणजे कोण? जो पुरुष पण नाहीये आणि जो स्त्री पण नाहीये, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण हिजडा म्हणतो. काय म्हणतो? किन्नर म्हणतात. काय म्हणतात? तो षंड आहे, त्याला म्हणतात षंड. हा व्यक्ती जो आहे ना, हबशी षंड, हा ना पुरुष आहे ना स्त्री आहे, तो जन्मालाच तसा आला, एक किन्नर म्हणून. अशा लोकांकडे कोणी लक्ष देत नाही, अशा लोकांना कोणी इज्जत देत नाही. पण तुम्हाला माहिती आहे देव त्यांच्याकडे पण लक्ष देतो. हालेलुया. देवाला फक्त पुरुषांची काळजी आणि स्त्रियांची काळजी असं नाहीये, देवाला षंडांची सुद्धा काळजी आहे. जी देवाची निर्मिती आहे ना, त्या प्रत्येक गोष्टीवर परमेश्वर प्रेम करतो. आमेन. आणि हा तसाच व्यक्ती आहे. मी बऱ्याचदा जेव्हा प्रार्थना करतो ना, मला या लोकांबद्दल खूप ओझं येतं की हे प्रभू, आम्ही तुझी सुवार्थ सर्व लोकांमध्ये गाजवतोय, पण त्यांना पण सत्य कळू दे, कारण ती पण तुझीच निर्मिती आहे. भले जन्माना ते तसे आले असतील, पण त्याच्यात त्यांचा दोष आहे का? नाही. पण तुम्हाला माहिती, म्हणून सैतान त्यांना बांधून ठेवतो. हबशी षंड आहे ना, असाच जन्माला आलेला होता. कदाचित त्याला लोक तुच्छ बघत असतील, चुकीचं बघत असतील, पण तुम्हाला माहिती देव तसा बघत नाही. परमेश्वरचं लक्ष होतं हबशी षंडाकडे. हालेलुया. एक आपण या वचनातून आता हबशी षंडाबद्दल बघू.
प्रेषितांची कृती याचा 8 अध्याय आणि वचन 26 पासून पुढे आपण वाचू. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेम पासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला आणि पहा, एक कुशी षंड, कुशी लोकांची राणी कानके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. एका षंड व्यक्तीसाठी, देवाच्या दासाला, प्रभू येशूच्या शिष्याला, फिलिपाला देवाच्या आत्म्याने सांगितलं, उठ आणि मी सांगतो तिकडे जा. की ती वाट जी गज्जाकडे जाते ना, त्या गज्जाकडे जाणाऱ्या वाटेवर एक व्यक्ती आहे जो प्रवास करतोय, जो चाललेला आहे. आणि बायबल असं म्हणतं की तो एक अधिकारी आहे. तो काय आहे? अधिकारी. ते वचन परत वाचा. आणि पहा, एक कुशी षंड, कुशी लोकांची राणी कानके, कुशी लोकांची राणी कानके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. आणि सर्व जबाबदाऱ्या त्या कुशीला, त्या अपशी षंडाला त्या ठिकाणी तिने दिलेल्या होत्या. तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशाया संदेशाचा ग्रंथ वाचत. आता बायबल असं म्हणतं की तो रथामध्ये बसून जाताना यशाया संदेशाचा ग्रंथ वाचतोय. आमेन. नीट लक्ष द्या. का परमेश्वराचं लक्ष हबशी षंडाकडे गेलं? का परमेश्वर फिलिपाला म्हणतोय की तू हबशी षंडाकडे जा? का परमेश्वराची इच्छा आहे की तू जाऊन त्याला धर? वाचा, पुढे वाचा. तो यशाया संदेशाचा ग्रंथ वाचत होता तेव्हा आत्म्याने फिलिपाला म्हटलं, जा, त्याचा रथ गाठ. लक्षात घ्या, देवाचं लक्ष का त्या व्यक्तीकडे गेलं? कारण तो काय वाचतोय? देवाचं वचन. बोला, काय वाचतोय? देवाचं. नीट लक्ष द्या. जेव्हा तुम्ही परमेश्वराचा शोध करतात, जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, जेव्हा तुम्ही वचन वाचतात, तुम्हाला माहिती का तुम्ही कोणाचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करतात? देवाचं. टीव्ही समोर बसणाऱ्या व्यक्तीकडे देव नाही बघू शकत. पूर्ण दिवस मोबाईल मध्ये घालवणाऱ्या व्यक्तीकडे देव नाही बघू शकत. तुम्ही तुमची कामच करत फिरत असाल ना, देव तुमच्याकडे नाही बघू शकत. पण जो व्यक्ती देवाला वेळ देतो, देवाच्या उपस्थितीत बसतो ना, देवाचं लक्ष त्याच्याकडे जातं. हालेलुया. जो प्रार्थना करतो ना, परमेश्वर त्याच्याकडे बघायला लागतो. जो आराधना करतो, देव त्याच्याकडे बघायला लागतो. जो देवाचं वचन वाचायला लागतो ना, तो देव त्याच्याकडे बघायला लागतो. हालेलुया. अनेक लोक होते ना इकडे तिकडे जाणारे, पण तुम्हाला माहिती का परमेश्वराचं लक्ष कोणाकडे गेलं? हबशी षंडाकडे. फिलिपाला देव म्हणतो, जा, त्याचा रथ गाठ. अरे तो रथावर चाललेला आहे, तो खूप फास्ट चाललेला आहे. पण तुम्हाला माहिती का फिलिपाकडे घोडा पण नाही, काहीच नाहीये. पण तरी सुद्धा देवाचा आत्मा म्हणतो फिलिपाला, जा, त्याला धर, त्याचा रथ गाठ. हालेलुया. कारण तो काय वाचतोय? देवाचं वचन. बोला, काय वाचतोय? देवाचं वचन. आता पुढे वाचा. फिलिप पळाला. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशाया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. आता नीट लक्ष द्या. फिलिप धावतोय आणि रथ चाललेला आहे. रथ हळू चालत असेल का? रथ हळू चालत असेल का? नाही, रथ खूप फास्ट चाललेला आहे. आणि फिलिप पण काय करतोय? रथासोबत पळतोय. नीट लक्ष द्या. कसं चिन्ह आहे, कसं चित्र असेल बरं ते, की रथ फास्ट चाललेला आहे आणि फिलिप पण तसाच पळतोय आणि फिलिप त्याला बघतोय. हालेलुया. आता बायबल असं म्हणतं, फिलिप धावत गेला. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? पळताच फिलिपाने त्याला काय विचारलं? तुम्ही जे वचन वाचताय तुम्हाला कळतं का? हालेलुया. समजतंय का? काय प्रश्न केला? तू वचन वाचतो तर आहे, पण तुला कळतंय का? समजतंय का? आपण काय शिकतोय गुरुवारपासून? सत्य तुम्हाला समजेल. फिलिपाने तेच विचारलं ना, तू जे वाचतोय ना, तुला समजतंय का? तुला ते कळतंय का? तू काय वाचतोय? पुढे वाचा. त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? तो काय म्हटलं? षंड, मला नाही समजत, पण तरी मी काय करतोय? नीट लक्ष द्या. बायबल समजो न समजो तुम्ही काय करा? वाचा. वचन समजो न समजो तुम्ही काय करा? ऐका. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही वाचत राहा. काळजी देवाला आहे, तो तुम्हाला समजवेल. हालेलुया. जो वचन वाचतच नाही ना, देव त्याला समजवत, पण जो वाचत राहतो ना, परमेश्वर त्याला वचन समजवतो. आमेन. हबशी षंडाला फिलिपाने विचारलं, तू वचन वाचतोय, तुला कळतंय का? तो म्हणतो, नाही, पण मी काय करतो? तरी वाचतोय. हालेलुया. अनेक लोक वचन का नाही वाचत माहिती का? त्यांना वाटतं मला समजत. मी तुम्हाला सांगतो, कळो ना कळो, काय करा? वाचत राहा. अरे परमेश्वर अशाच एखाद्या फिलिपाला पाठवेल तुमच्याकडे.
वचन समजवण्यासाठी. बोला वचन. तुम्हाला माहिती परमेश्वराच्या दासांना देव प्रकाशन का देतो? याच्यासाठी की जे बायबल वाचतायत ना त्यांना ते समजावं. हालेलुया. असेच फिलिप पळतील तुमच्या माग, असेच फिलिप धावत धावत येतील तुमच्या माग. का? कारण देवाची इच्छा आहे ज्याला भूक आहे ना, जो वचन वाचतोय ना, जो देवाच्या वचनामध्ये आहे ना, त्याला ते समजावं. आमेन. हबशी शंडामध्ये फार चांगला गुण होता. काय? समजत नव्हतं तरी काय करत होता? वाचत होता. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही कमी शिकलेले असाल, तुम्ही डिग्री घेतलेली नसेल, तुम्हाला काही कळत पण नसेल, तरी मी तुम्हाला सांगतो काय करा? वचन काय करा? वाचा. हालेलुया. वाचत राहणं 100% तुमच्या जीवनामध्ये काम होईल. आमेन. नीट लक्ष द्या. डॉक्टर असतात ना, डॉक्टरांनी शरीराचा सगळा अभ्यास केलेला असतो, बरोबर आहे ना? अन्न आपण खातो ते कसं आतमध्ये जातं, ते कसं पचतं, त्याच्याने रक्त कसं तयार होतं, त्याच्याने शक्ती कशी मिळती, या सगळ्या गोष्टी कोणाला माहिती असतात? मग काही डॉक्टरलाच फक्त बळ मिळतं का? फक्त अन्न खाल्ल्याने डॉक्टरलाच बळ मिळतं का? नाही. मग कोणाला मिळतं? ज्यांना स्वतःच्या पोटात काय चाललंय काहीच माहिती नाही, ते पण खातात, तरी त्यांना काय मिळतं? बोला, तरी त्यांना काय मिळतं? बळ. मी तुम्हाला सांगतो, खात राहा, वचन तुम्हाला सामर्थ्य देईल. खात राहा, वचन तुम्हाला समजेल. आमेन. जरुरी नाहीये की तुम्ही PhD केली पाहिजे, जरुरी नाही तुम्ही बायबल ट्रेनिंग केलं पाहिजे, जरुरी नाही तुम्ही मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या पाहिजे, काय नाही. फक्त वचन काय करत राहा? वाचत राहा. एक दिवस असं येईल की ते तुम्हाला समजायला लागेल. आमेन. हबशी शंडाला त्या ठिकाणी फिलिपाने विचारलं की अरे तू जे वाचतोय तुला कळतंय का? तो काय म्हणतो? मला नाही कळत. कोणी मला समजवल्याशिवाय मला कसं कळेल? पण तरी मी काय करतो? वाचतोय. म्हणून देवाने कोणाला पाठवलं? फिलिपाला. जा आणि त्याला गाठ, त्याचा रथ गाठ. का? कारण त्याला समजलं पाहिजे ना तो काय वाचतोय. आमेन. हालेलुया. देवाची एकच तळमळ असते माहिती का? की तुम्हाला देवाचं वचन समजावं. बोला देवाचं वचन. मग देवाच्या दासांना कितीही त्रास झाला ना तरी परमेश्वर म्हणतो तू जा, धाव तिथं, तुझी झोप मोड, तुझ्या शरीराला कुदल, तुला त्रास होऊ दे, तू संकटातून जा, तू समस्येतून जा, तू अडचणीतून जा, तू कसाही धाव, पण त्याला वचन समजलं पाहिजे. हालेलुया. अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. फिलिप कुठं धावतोय तुम्हाला माहिती का? वाळवंट आहे ते. काय? भर उन्हामध्ये, उन्हाचा तडाखा आहे. आणि तुम्हाला माहिती हबशी शंड जो आहे ना तो मस्त रथात बसून चाललेला आहे, पण फिलिप काय करतोय? भर उन्हामध्ये. बोला, भर उन्हामध्ये. वचनाची सेवा घेऊन चालणारे जे व्यक्ती असतात ना त्यांना असंच धावावं लागतं. तुम्ही चर्चमध्ये बसून वचन ऐकता, तुम्ही घरामध्ये बसून वचन ऐकता, तुम्ही AC रूम मध्ये बसून वचन ऐकता, पण त्या लोकांना विचारा जे देवाच्या वचनाचा प्रचार करत फिरताय, त्यांना फिलिपाची सेवा करावी लागते की ऐकणारा जो आहे ना तो रथामध्ये आहे, पण बोलणारा जो आहे, समजवणारा जो आहे ना तो पायी धावतोय. लक्षात घ्या. ही आहे सेवा. याला म्हणतात वचनाचा प्रचार. लोकांना स्टेज दिसतं, लोकांना माईक दिसतो, लोकांना सत्कार दिसतो, लोकांना सन्मान दिसतं. अरे धावणं पण बघा ना, अरे त्रास पण बघा ना, जो झिजतोय ना त्याच्याकडे पण बघा ना, कष्टातून जावं लागतं ते पण बघा ना, उपाशी तापाशी राहावं लागतं ते पण बघा ना, अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो ते पण बघा. या सगळ्या गोष्टी बघा. फिलिपाकडे बघा. हबशी शंड रथात आहे पण फिलिप पायी धावतोय. याला सेवा म्हणतात. तर देव वचनाचा उलगडा देतो, तर तुम्हाला प्रकाशन मिळेल, तर लोकांना देवाचं वचन समजेल, तर हबशी शंडासारखा व्यक्ती बदलेल, अन्यथा बदलणार नाही. याला म्हणतात सेवा. की तो रथामध्ये आहे आणि देवाचा दास काय करतोय? हालेलुया. कळते का मी तुम्हाला काय सांगतोय? लोकांना बघायला फार छान वाटतं प्रियांनो की हा सेवक आहे, याला परमेश्वर उपयोगी करतो. त्याच्यासोबत 2 दिवस राहून बघा, तुम्हाला कळेल काय करतो तो. कसे गुडघे झिजवावे लागतात ते तुम्हाला कळेल, काय त्रास सहन करावा लागतो ते तुम्हाला कळेल. 8 दिवस आमच्या सोबत फक्त रोज फिरा, रोज. तुम्ही ना त्याच्यानंतर हाऊस सोडून द्याल फिरण्याची. रोज तेच खड्डे. आम्हाला सगळे खड्डे पाठ झालेले तुम्हाला माहिती का? नवापूर पर्यंत इकडून जा का तिकडून जा, आम्हाला माहिती सगळे खड्डे कुठे आहेत. असं का? आम्हाला शरीर नाहीये का? आम्हाला थकवा नाही लागत का? आम्ही त्या ठिकाणी धावत फिरतोय कारण आम्हाला माहिती आहे ना असे अनेक भुकेले लोक आहेत ज्यांना वचन समजत. मग प्रभू म्हणतो धाव ना त्यांच्या माग, गाठ त्यांचा रथ. भले ते घरामध्ये बसलेले असतील, भले ते त्यांच्या चर्च मध्ये असतील, पण देवाची इच्छा आहे तुम्हाला वचन समजावं. बोला, तुम्हाला वचन. एका व्यक्तीला वचन समजवण्यासाठी ना देव वाळवंटामध्ये पळायला लावतो त्याच्या दासाला. हालेलुया.
घरात बसून सेवा नाही होत. समजते का? आरामात बसून सेवा, आपल्या मनाप्रमाणे सेवा करायची असेल ना तर कोणाच्या इच्छेप्रमाणे करायची. फिलिपाला म्हटलं उठ आणि धाव, उठ आणि त्याचा रथ गाठ, उठ, घरी बसून काहीच नाही होणार, पण त्यांच्या माग. आज मी आणि माझी पत्नी सेवेमध्ये का पळतोय? कारण आम्हाला माहिती आहे घरात बसून आम्ही काहीच नाही करू शकत. एका ठिकाणी राहून आम्ही काही नाही करू शकत. भले झोप मोडावी लागते, त्रास सहन करावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो, सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तर आत्मे जिंकले जातील. घरी बसून कसे आत्मे जिंकणार आहेत? हालेलुया. येशूला पण तर स्वर्ग सोडावा लागला ना. येशूला स्वर्ग सोडावा लागला. जन्म कुठे घेतला? जन्म कुठे घेतला येशूने? गायीच्या, बोला, गायीच्या. कोणत्या हेलिकॉप्टर मध्ये फिरून सेवा केली येशू ख्रिस्ताने? कोणत्या विमानात बसून येशू ख्रिस्ताने सेवा केली? मला सांगा ना. या काळामध्ये येशूचा जन्म का नाही झाला ज्या काळामध्ये विमान आहेत? या जगामध्ये येशूचा जन्म का नाही झाला जेव्हा हेलिकॉप्टरची सुविधा आहे? आज त्याच्या दासांना ते विमानात बसवतोय, पण स्वतः देवाचा पुत्र आला ना, त्याला पायी फिरून सेवा करावी लागली. त्याला गाढवावर बसून फिरावं लागलं. त्याने आपले पाय शिजवले, त्याने आपलं शरीर शिजवलं. माईक नव्हता ना तेव्हा, साऊंड सिस्टीम नव्हती ना तेव्हा. विचार करा, 5,000 लोकांना येशू कोणत्या प्रकारे प्रचार करत असेल? आज आपल्याला माईक आहे तर आपण प्रचार करतोय. मी विचार करतो, प्रभू सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू लोकांना शिकवायचा, कसा शिकवत असशील रे? तुझ्याकडे माईक नव्हता ना, साऊंड सिस्टीम नव्हती ना, तुझ्याकडे जनरेटर नव्हतं, काहीच नव्हतं ना, तू कसा बोलत असशील? अरे रात्री झोपताना घसा त्याचा राहत असेल का? विचार करा ना, कशा पद्धतीने सेवा केली. आपण काय करतोय मला सांगा प्रभूसाठी? आज गाडी दिली प्रभूने, घर दिलं आपल्याला, सगळ्या सुविधा दिल्या, साऊंड सिस्टीम दिला. मी प्रभूसाठी आज काय करतोय? अरे तो झटला ना, तो छिजला ना, तुम्ही काय करताय मला सांगा ना. बंगल्यात राहण्यासाठी नाही निवडलं ना प्रभूने तुम्हाला आणि मला. सुख उपभोगण्यासाठी नाही निवडलं ना प्रभूने तुम्हाला आणि मला. प्रभूने म्हटलं, अरे माझा वधस्तंभ वाहा ना तुम्ही. एक शिमोन कुरोनेकर जो रस्त्यामध्ये भेटला, येशू एकटा वाहत होता ना वधस्तंभ. बायबल म्हणतं त्याने येशूचा वधस्तंभ स्वतःवर घेतला आणि कल्वरीपर्यंत घेऊन गेला. करा ना तेवढं तरी येशूसाठी, तेवढा तरी वधस्तंभ वाहना. किती दिवस घरात बसून खाल? किती दिवस स्वतःचा विचार कराल? किती दिवस स्वतःसाठी जगाल? जगा ना माझ्या येशू ख्रिस्तासाठी कधीतरी. करा ना काहीतरी. शोधतोय तो एकाने तरी तयार व्हावं, एकाने तरी तयार व्हावं. का फक्त शिंदे सरांची जबाबदारी आहे का? का फक्त एखाद्या विशिष्ट व्यक्तीची जबाबदारी आहे का? प्रत्येकासाठी रक्त सांडलंय ना त्यांनी, माझ्यासाठी पण रक्त सांडलंय ना त्यांनी. मग प्रत्येकाला का नाही कळत की मी पण झटलं पाहिजे, मी पण रडलो पाहिजे, मी पण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे? हालेलुया, हालेलुया. बघा त्या फिलिपाकडे, तेव्हा एक आत्मा जिंकला जातो. बघा त्या फिलिपाकडे ज्याने स्वतःच्या शरीराकडे नाही लक्ष दिलं. स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही दिलं त्याने. कोणाकडे लक्ष दिलं? देवाच्या इच्छेकडे. बोला, कोणाकडे? मी थकलो चालेल, मी मेलो चालेल, नीट लक्ष द्या. माझ्या रोज मीटिंग असतात. आमच्या पुण्याच्या बहिणी इथं आलेल्या आहेत. एकदा एका बहिणीने मला मेसेज टाकला होता. काय मेसेज टाकला होता माहिती का? की सर थोडी स्वतःची पण काळजी घ्या. काय मेसेज टाकला होता? थोडी स्वतःची पण काळजी घ्या. कारण रात्रंदिवस फिरतायत, वचन प्रचार करतायत, आराम नाही भेटत. मला बरं वाटलं ऐकून, वाचून पण बरं वाटलं. पण दुसऱ्या क्षणी मी विचार केला, जर मी स्वतःची काळजी घ्यायला लागलो ना, देवाची इच्छा नाही पूर्ण करू शकत. असं पण मरायचंय, तसं पण मरायचंय ना, मग त्याच्यासाठी मेलेलं चांगलंय ना, त्याच्यासाठी झिजलेलं चांगलंय ना. जर मरायचंय ना प्रियांनो, असं मरा की तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुम्ही जिवंत राहाल. हालेलुया. ते जगणं आहे. ख्रिस्त मेला, अजून पण माझ्यात जिवंत आहे आणि तो तिथं पण जिवंत आहे. हालेलुया. असं जगा. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आमेन. तोपर्यंत लोकांना वचन नाही समजणार जोपर्यंत तुम्ही त्या हृदयाने गाजवत नाही. चुका काढणं खूप सोपं असतं, दोष लावणं खूप सोपं असतं. 8 दिन घालवा आमच्यासोबत, तुम्हाला कळेल सेवा काय. मग तुम्हाला कळेल स्टेज काय असतं. मग तुम्हाला कळेल प्रकाशन कसं येतं. 1 तासाचा संदेश 2 तास गुडघे टेकावे लागतात. 2 दिवसाची मीटिंग 4 तास गुडघे टेकावे लागतात. काळे पडून गेले तिथं दोघं प्रार्थना करून गुडघ्यावर येऊन. ती देवाच्या दासाची ओळख असते.
इथं सत्कार घेणं मला अजिबात, तुम्हाला माहिती लोक माझा सत्कार करतात मोठमोठ्या मिटिंगांमध्ये स्टेजवर, त्या शॉलने याच्याकडे माझं लक्षच नाही राहत. मला माहिती काम व्हायला पाहिजे देवाचं. ओझ असतं की नाही काम झालं तर हा सत्कार काय कामाचा, नाही काम झालं तर हा सन्मान काय कामाचा. हालेलुया. जगून पहा सेवा कशाला म्हणतात. 8च दिवस फिरा आमच्या सोबत, हाऊस भेटून जाईल तुमची सेवेची. रोज रोज कशाला, रोज रोज काय, अरे रोज रोज नाही, रोजच मरावं लागतं येशू ख्रिस्तामध्ये. रोजच त्याचा वधस्तंभ उचलावा लागतो. यालाच रोजच, जे रोज असतं ना तेच त्याच्या मागं चालणं आहे. तुमच्या सवडीनुसार नका चालू. रविवारी वधस्तंभ उचलायचा आणि मग सोमवारपासून शनिवारपर्यंत ठेवून द्यायचा, याला सेवा नाही म्हणत. सेवा काय माहिती का, एकदा वधस्तंभ उचलला तुम्ही खाली टाकू शकत, तुम्हाला रोज घेऊन चालायचं आहे. हालेलुया. तुमच्या लेकरांवर तुमचं खूप प्रेम आहे. आणि आमचे लेकरं, तुमच्या लेकरांना तुम्हाला पैसा कमवून त्यांच्या भविष्याची चिंता आहे, आणि आमच्या लेकरांची आम्हाला चिंता नाही का? जो पैसा आमच्या लेकरांसाठी आम्ही साठवायला पाहिजे आज तो सेवेसाठी आम्ही खर्च करतोय. कशासाठी? आमच्या लेकरांवर आम्ही प्रेम नाही करत का? पण मी तुम्हाला सांगतो, करतो आम्ही आमच्या लेकरांवर प्रेम, पण त्यांच्यापेक्षा आम्ही येशूवर जास्त प्रेम करतो. याला म्हणतात देवाचा दास, याला म्हणतात परमेश्वराचा सेवक. कावर पेत्राचं त्याच्या परिवारावर प्रेम नव्हतं, होतं, पण मरायला नाही मागं हटला ना. का? त्याला माहित होतं त्याच्यापेक्षा मी येशूवर जास्त प्रेम करतो. समजतंय का? परिवार सर्वांना असतात, गरजा सर्वांना असतात, पोट सर्वांना असतं, लेकरं सर्वांना असतात, मन सर्वांना नाही राहत. देवासाठी करण्याची इच्छा प्रत्येकाची नाही राहत. आज पण प्रभूना सगळ्यांचा उपयोग करू शकतो. फक्त मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्याकडे वेळ आहे का? तुमच्याकडे समय आहे का? तुमचा पैसा नकोय देवाला, तुमची संपत्ती नकोय देवाला. देवाला तुम्ही पाहिजे, आहेत तुम्ही द्यायला स्वतःला. जो स्वतःला देवाला देईल ना, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, शिंदे सर, एका शिंदे सरांची गरज नाही देवाला, हजारो पाहिजे असे. कारण पीक वाढलेले कामकरी थोडकेत, कामकरी थोडकेत ना, एकट्याने नाही होणार, अजून अनेक पाहिजे. पण कोणीच काम सोडायला तयार नाही, कोणीच घर सोडायला तयार नाही, कोणी सुख सोडायला तयार नाही, कोणी आपल्या जबाबदाऱ्या सोडायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं माझं माझं माझं. अरे त्या ख्रिस्ताने स्वतःच काहीच ठेवलं नाही रे, सगळं देऊन टाकलं ना. जगा ना त्याच्यासाठी, जगा त्याच्यासाठी. बहिणींनो तुम्ही जगा त्याच्यासाठी. त्या बहिणी होत्या ज्या येशूच्या मागे चालायच्या. नुसते पुरुष नव्हते, बहिणी पण होत्या. पहिलं दर्शन येशूला कोणाचं भेटलं? येशूचं दर्शन पहिलं कोणाला भेटलं? मरियेला. बोला कोणाला? घाबरली का ती कबरेवर जायला सकाळी सकाळी? पहाटे होती, अंधार होता, कोणीच नव्हतं, माणूस नव्हता तिथं, पण मरिया प्रेम करायची, विश्वास होता येशू ख्रिस्तावर. एवढं प्रेम होतं ना की कोणालाच घाबरली नाही. आणि पहाटे कब्रस्थानात जाऊन उभी राहिली. कोणाला बघायला? कोणाला बघायला? मग दिसला का नाही येशू? भेटला का नाही येशू? येशूला काही नाही फरक पडत पुरुष आहे का स्त्री आहे, येशूला हाच फरक पडतो, कोण मला शोधतोय. जो शोधेल त्याला तो सापडेल. हालेलुया. जो त्याला वेळ दिल ना त्याच्यासाठी तो उभा राहील. आमेन. फिलिपाला माहिती होतं, येशूने सांगितलंय पळ तर पळावंच लागेल. एका व्यक्तीसाठी. बोला किती व्यक्तीसाठी? फिलिप धावला. हालेलुया. फिलिप पळत गेला, गाठला. त्याला म्हटलं तुला कळतंय का? तो म्हणतो नाही कळत ना. कोणी नाही समजवलं तर मला कसं समजेल? ते वचन पुढे वाचा. फिलिप धावत गेला आणि त्यांनी त्याला यशाया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते का? फिलिपाने विचारलं, तुम्ही जे वाचता तुम्हाला समजतं का? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? फिलिप तो म्हणतो, हमशी शंड, कोणी मला समजवल्याशिवाय मला कसं समजणार? काय टेन्शन नका घेऊ, माझ्याकडे बघा. लाईट गेली जाऊ द्या, आली तर आली, नाही आली तर नाही आली. वाचा, पुढे वाचा. मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ येऊन बसण्यास वर बोलावले. हमशी शंड म्हटला, तू समजावू शकतो ना मला? ये माझ्या जवळ, मला सांग, मला समजव, मला भूक आहे, मला कळायचंय की देवाचं वचन काय सांगतं. आमेन. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जर तुम्हाला वचनाची भूक असेल ना, जर तुम्ही देवाला ऐकू इच्छितात, देवाला समजू इच्छितात ना, मी विश्वासाने सांगतो देव तुमच्याशी बोलेल. देव तुम्हाला समजवेल. हालेलुया. माणसाला नका ऐकू, कोणाला ऐका? देवाला ऐकायची इच्छा ठेवा की हे प्रभू तू बोल ना माझ्याशी. मी भुकेला आहे, मी तहानेला आहे, मी अनेक दिवसापासून वचन वाचतोय पण समजत नाही ना मला. मी बायबल 4दा वाचलं पण नाही समजलं मला समजव ना. परमेश्वर तुम्हाला समजवेल. हालेलुया. असाच एक व्यक्ती बायबलमध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये कुर्नेलियस नावाचा, कर्नल्य, माहितीये ना तुम्हाला? तो बी प्रार्थना करायचा, तो बी दान धर्म करायचा, पण त्याला काहीच कळत नव्हतं. तिच्या घरी कोणाला पाठवलं? पेत्राला. कोणाला पाठवलं? की
पेत्राने जाऊन त्याला शिकवावं. आमेन. असा प्रत्येक व्यक्ती जो नुसता वाचतोय, जो नुसता प्रार्थना करतोय, तुम्हाला वाटतं कोणी ऐकत नाही, कोणी बघत नाही. नाही, तुम्हाला देव बघतोय. आणि एक दिवस येईल देव कोणाला तरी पाठवेल. हालेलुया. आणि ज्यावेळेस देव कोणाला तरी पाठवेल ना, तो व्यक्ती येऊन डायरेक्ट देवाद्वारे तुमच्याशी बोलेल. आमेन. याचा अर्थ होतो देवाचं माझ्याकडे लक्ष, देव मला समजवत, देव मला शिकवत. हालेलुया. हालेलुया. हा, तो फिलिपाजवळ येऊन, फिलिप त्याच्या जवळ येऊन बसला रथामध्ये. आता पुढे वाचा. तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा. आता नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं, तो षंड जो शास्त्रलेख वाचत होता तो असा, त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले. कोणता शास्त्रलेख वाचतोय तो? नीट लक्ष द्या की त्याला मेंढरासारखे वधायला नेले, मारायला नेले. आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते, आणि जसे कोकरू कातरण्याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही. तसा तो आपले तोंड उघडत नाही. तुम्हाला माहिती का हबशी षंड कोणतं वचन वाचतोय? चिन्ह चमत्काराचं नाही वाचत आहे. एलियाने काय चमत्कार केले, एलिशाने काय चमत्कार केले हे नाही वाचत येतो. तो काय वाचतो माहिती का? कोणाला तरी मारत आहे. काय वाचत आहे? कोणाला तरी मारलं जाते, कोणाचं तरी रक्त सांडलं जाते, कोणता तरी कोकरा मरते, कोणीतरी तरफडते, कोणीतरी आपला जीव देतोय, कोणीतरी वाचलं जाते. हालेलुया. त्याला कळत नाहीये की हा मेंढरू कोण आहे, त्याला कळत नाहीये कोकरू कोण आहे, त्याला कळत नाही कोणाचं रक्त सांडलं जातंय, त्याला कळत नाहीये की कोण तरफडतंय माझ्यासाठी. नीट लक्ष द्या. आज पण लोकांना नाही कळत आहे प्रियांनो की तुमच्यासाठी कोण मेलं. तुम्हाला कळलंय ना ख्रिस्त की येशू तुमच्यासाठी मेला. अरे जगात असे अनेक लोक आहेत ना, त्यांच्यासाठी पण मेला, पण त्यांना अजून नाही कळला ना येशू. त्यांना अजून नाही कळलं कोणीतरी त्यांच्यासाठी खिळे सहन केले, त्यांना अजून नाही कळलं कोणीतरी त्यांच्यासाठी काट्याचा मुकुट सहन केलाय, अजून त्यांना नाही कळलं ना कोणीतरी शरीर उधळलंय स्वतःच त्यांच्यासाठी. कोण सांगेल त्यांना जाऊन? कोण सांगेल त्यांना जाऊन? येशूला ख्रिस्ती लोकांचा देव करून ठेवलं नाही, तो जगाचा उद्धार करताय. येशू ख्रिस्ती लोकांचा देव नाहीये, तो जगाचा उद्धार करताय. जेवढे होते, जेवढे आहे, जेवढे जन्माला येणार आहेत ना, त्या प्रत्येकाचं पाप त्यांनी स्वतःवर वाहिलेलं आहे. तो एकाचा नाहीये, कोणाचा, कोणत्या एका धर्माचा नाहीये, तो प्रत्येक व्यक्तीसाठी मेलेला आहे. कोण सांगेल जगाला जाऊन? कोण सांगेल जगाला जाऊन? आपली ओळख काय झाली? मी ख्रिस्ती. कशाचा ख्रिस्ती आहे? तू उद्धार पावलेला व्यक्ती आहे, तू जिंकलेला व्यक्ती आहे, तू रक्ताने विकत घेतलेला व्यक्ती. ही आपली ओळख आहे. हालेलुया. जगातले लोक कोणाचा विरोध करतात माहिती का? ख्रिस्ती लोकांचा. बोला कोणाचा? कारण आपण त्यांना सांगतो मी ख्रिस्ती आहे. नाही, त्यांना सांगा मी तारलेलो आहे, मी वाचवलेलो आहे, मी विकत घेतलेलो आहे, मी पवित्र झालेलो आहे, मी क्षमा पावलेला व्यक्ती आहे, मी उद्धार पावलेला व्यक्ती आहे. आमेन. आणि हे येशू ख्रिस्त या जगामध्ये धर्म स्थापन करायला नाही आला, मला विकत घ्यायला आला, माझ्यासाठी मरायला आला, माझ्यावर प्रेम करायला आला, माझ्या पापाची क्षमा करायला आला. तेच वचन वाचतोय ना तो, पण त्याला कळतंय का? नाही कळते. मग काय करेल बिचारा तो? कसा पश्चाताप करेल? त्याला कळतच नाही ना हे मेंढरू कोण आहे, त्याला कळतच नाही ना मेलेला कोण आहे, म्हणून तो तसाच वाचून राहिला, पण त्याला समजत काहीच नाही. पुढे वाचा. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही, त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील, कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा षंडाने फिलिपाला म्हटले, तेव्हा हबशी षंडाने फिलिपाला विचारले, मला कृपा करून सांगा, हे फिलिप मला सांग ना, संदेष्टा कोणाविषयी असेल की हा यशाया संदेष्टा कोणाविषयी सांगतोय? स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी? यशाया संदेष्टा स्वतःविषयी सांगतोय का कोणी दुसरा कोणी आहे असा त्याच्याविषयी सांगतोय? तेव्हा फिलिपाने बोलण्यास आरंभ केला. बायबल म्हणतं तेव्हा फिलिपाने बोलण्यास बोला काय केला? आरंभ केला. आणि व या शास्त्र लेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्त त्याला सांगितली. नीट लक्ष द्या. यशायापासून सुरुवात केली आणि शेवट कुठे केला? येशू ख्रिस्ताच्या मरणापर्यंत आणि उठण्यापर्यंत. हालेलुया. नीट लक्ष द्या. तुमच्या वचनाची सुरुवात तुम्ही उत्पत्तीपासून करा का प्रगटीकरणापासून करा, शेवट येशूवरच झाला पाहिजे. हालेलुया. तुमच्या वचनाचा आणि संदेशाचा शेवट येशूच असला पाहिजे. आशीर्वाद नाही, चमत्कार नाही, आरोग्य नाही, ब्लेसिंग्स नाही, तुमच्या वचनाचा शेवट येशू असला पाहिजे. हालेलुया. जेव्हा लोक मीटिंग सुटल्यावर घरी जातील ना,
त्या आशीर्वादासाठी नाही, आशीर्वाद घेऊन नको जायला, फक्त आरोग्य घेऊन नको जायला, जेव्हा घरी जातील ना येशूला सोबत घेऊन जाणार पाहिजे. हा संदेशाचा शेवट आहे. हालेलुया. आज अनेक सारे मोठे सेवक आहेत प्रियांनो. तुम्हाला माहिती लोकांना चमत्काराविषयी सांगतात, लोक फक्त चमत्कार घेऊन घरी जात आहेत, लोक फक्त चिन्ह चमत्कार बघून घरी जात आहेत. लोक कदाचित वचन पण ऐकतात ना, मनोरंजन म्हणून त्या ठिकाणी ऐकून घेतात आणि हसत हसत घरी जातात. मी तुम्हाला सांगतो, वचन ऐकल्यावर मनुष्य हसत नाही, रडत आपल्या घरी गेला पाहिजे, पश्चाताप करत आपल्या घरी गेला पाहिजे, येशू ख्रिस्ताला उद्धार करणारा म्हणून स्वीकारून आपल्या घरी गेला पाहिजे. आमेन. यशयापासून सुरुवात केली पण शेवट येशूवर केला. आमेन. फिलिपाने येशू बद्दल त्याला सांगितलं, अरे हा कोकरा दुसरा कोणी नाही, येशू ख्रिस्त आहे. अरे हे वधलेलं मेंढरू दुसरं कोणी नाही, येशू ख्रिस्त आहे. ज्याचे हाल हाल केले ना तो दुसरा कोणी नाही, तो माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याचं रक्त सांडलं गेलं ना तो दुसरा कोणी नाही, माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. जेव्हा ही सगळी सुवार्ताना अभिषेकाला फिलिपाने सांगितली, पुढे वाचा काय झालं. मग वाटेने जात असता ते पाणवठ्यावर जवळ आले. मग वाटेने जाताना त्या वाळवंटामध्ये त्यांना एक पाण्याचं डबकं दिसलं, पाणी दिसलं, पाणवठा दिसला. तेव्हा षंड म्हणाला, पहा हे पाणी, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत, मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे. किती वेळ झाला सांगा मला, किती वेळ झाला येशूकडून? 1 वर्ष झाला का? 6 महिने झाले का? 1 महिना झाला का? 1 आठवडा झाला? अरे 1 तास पण नाही झाला, 1 तास पण नाही झाला ना हबशी षंडाला. तो काय म्हणतो, मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे. अरे तुम्ही जन्म पावले ना ख्रिस्ती परिवारामध्ये, मग का बाप्तिस्मा नाही घेत? अनेक वर्ष घालवले ना चर्च मध्ये येऊन, मग का बाप्तिस्मा नाही घेत? अनेक महिने झाले ना ख्रिस्त करून, तरी का बाप्तिस्मा नाही घेत? आणि म्हणतात माझी तयारी नाही. मर बघा, तयारी नाही तर तयारी नाही. कसली तयारी नाही तुझी? स्वर्गात जाण्याची, पाप सोडण्याची तयारी नाही तुझी, दारू सोडण्याची तयारी नाही तुझी, व्यभिचार सोडण्याची तयारी नाही तुझी, कोणते घाण पाप सोडण्याची तयारी नाही तुझी. लाज वाटायला पाहिजे अशा ख्रिस्ती लोकांना की म्हणतात तयारी नाही माझी. याला किती वेळ झाला सांगा येशू बद्दल कळून? 1 तास सुद्धा नाही झाला, तरी तो काय म्हणतो, मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे. हे जन्मता ख्रिस्ती. जन्म तुमचा ख्रिस्ती परिवारात झाला, तरी तुम्हाला अजून ख्रिस्त कळला नाही, तरी तुम्हाला येशू माहिती नाही की त्याने तुमच्यासाठी रक्त सांडलं, तरी तुम्ही तुमचे पाप सोडायला तयार नाही, तरी तुमच्या सवयी सोडायला तयार नाही, आणि तुम्ही म्हणता अजून माझी तयारी नाही. मरशील तुझ्या पापामध्ये, मग तुझी तयारी नाही. काय करायला पाहिजे येशूने आता? लक्षात घ्या, मी तुमच्या समोर जर उभा आहे ना, देवाने त्या फिलिपा समान पाठवलंय आणि आज तीच सुवार्ता तुम्हाला गाजवली जाते. आता किती षंड तयार होतात, आता किती स्वतःचं जीवन आपल्यासाठी देवासाठी देतात ना. आता बघू आपण. 6 लोक उभे होते ना बाप्तिस्मा घेण्यासाठी. बाकीच्यांना तारणाची गरज नाहीये का? बाकीच्यांना उद्धाराची गरज नाहीये का? येशू नको आहे का तुम्हाला? उद्या घेऊ, कोणी सांगितलं उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे? पुढच्या वर्षी घेऊ, कोणी सांगितलं पुढचं वर्ष तुम्ही पाहाल? आजच दिवस आहे फक्त आपल्याकडे, उद्याचा दिवस आपल्या हातात नाहीये ना. म्हणून अभिषेकाला माहिती होतं, हे पाणी, मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे. पुढे वाचा. फिलिपाने म्हटले, आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता. फिलिप काय म्हणतो बघा, नीट लक्ष द्या. फिलिपाचं स्टेटमेंट, फिलिपाचं वाक्य, याच्याकडे नीट लक्ष द्या. फिलिप म्हणतो, जर तुम्ही तुमच्या अंतःकरणापासून, मनापासून विश्वास ठेवता तर योग्य आहे. आमेन. आपण राहिलो असतो ना 1 तासात विश्वास ज्याने ठेवला ना, त्याने म्हटलं असतं मला बाप्तिस्मा घ्यायचा, मग आपण काय म्हटलो असतो माहिती का? अजून थांब, पहिले चर्चला ये, 1 वर्ष रेग्युलर चर्चला ये, गाणं गिणे शिक, एकदा पहिले बायबल वाच, मीटिंगांना येत जा, दान दशांश टाकत जा, मग नंतर विचार करू तुला काय द्यायचा. फिलिपाने असं काहीच म्हटलं नाही. फिलिपाने एकच विचारलं, जर तू अंतःकरणापासून विश्वास ठेवतो ना, योग्य आहे. आमेन. बाप्तिस्मा घेण्यासाठी वर्ष नाही लागत, फक्त मन लागतं. बोला काय लागतं? आणि एका क्षणात मन तयार होऊ शकतं. हालेलुया. त्याच्यासाठी 1 वर्षाची गरज नाही, 1 महिन्याची गरज नाही, 2 वर्षाची गरज नाही. तुम्हाला मोबाईल खेळता येतो ना, तर तुम्हाला ख्रिस्त पण समजायलाच पाहिजे. युट्यूबवर बरोबर शोधतात ना तुम्ही, लहान आहे, अजून लहान आहे. कसला लहान आहे? त्याच्या मोबाईलवर बघा तो किती लहान आहे. जे मोठ्यांना कळत नाही ते यांना कळायला लागलं. तुम्ही कसले लहान आहे तरी
सांगा ना. आई बापांना जे मोबाईल मधलं नॉलेज नाही ना, ते नॉलेज कोणाला आहे सांगा मला? लेकरांना. मग तुम्ही कसले लहान आहेत? शेण आणून द्या बरं यांच्या समोर. एका बाजूला शेण ठेवा आणि एका बाजूला अन्न ठेवा. पिझ्झा काय खातील हे? काय खातील सांगा ना? शेण खातील का बरं? कळतं ना काय खायचं आणि काय नाही खायचं. मग एवढं जर तुम्हाला कळतं, मग तुम्हाला ख्रिस्त नाही कळत? चांगलं खाणं तुम्हाला कळतं ना, मग तो देव ज्याने तुमच्यासाठी रक्त सांडलं तो नाही कळत तुम्हाला? एवढे तर काही मूर्ख नाहीये. शिकलेले नसाल तुम्ही. मला एक सांगा बरं, 500ची नोट आणि 100 रुपयाच्या नोटचा फरक नाही कळत का तुम्हाला? हा, अरे बोला ना. जो शिकलेला नाहीये ना त्याला पण नोटा मोजता येतात. एवढे तर हुशार आहात तुम्ही. आणि येशूच्याच बाबतीत तुम्हाला बरं नाही कळत. येशूच्याच बाबतीत तुम्ही अज्ञानी होऊन जातात. येशूच्याच बाबतीत म्हणता अजून माझी तयारी नाही. मर मग पापात. तयारी नाही येत. नीट लक्ष द्या. तुमच्याकडे उद्याचा दिवस नाहीये. कोणता दिवस आहे? मन कठीण करू नका. त्या हापशी शंडाकडे बघा. एका दिवसात, एका क्षणात, एका तासात तो फिलिपाला म्हटला, ते पाणी मी बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे? आमेन. आणि फिलिप पण काय बोलला? जर तू मनापासून विश्वास ठेवतोय ना, काहीच हरकत नाही. लगेच फिलिप उतरला. वाचा वाचा. त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरतो. तेव्हा त्याने रथ उभा करण्यास सांगितले. त्याने रथ उभा करायला लावला. आणि फिलिप व शंड असे ते दोघे लगेच पाण्यात उतरले. आणि त्याने त्याला बाप्तिस्मा आणि फिलिपाने लगेच बाप्तिस्मा दिला. आणि दुसऱ्याला सांगितलं रथ चालवणारा फोटो काढ. असा बोलला फिलिप? बोलला का? कोणाला बाप्तिस्मा देतोय फिलिप? शंडाला नाही देते, एका राणीच्या मोठ्या अधिकाऱ्याला देते. बोला कोणाला देतोय? एक मोठ्या देशाची राणी. आणि तिचा मेन अधिकारी जो आहे ना त्याला काय देतोय फिलिप? बाप्तिस्मा. चर्चा केली? फोटो काढला? त्याच्याकडून काही लिहून घेतलं? काही नाही. बाप्तिस्मा दिला. वाचा, पुढे वाचा. मग ते पाण्यातून वर आले. जसे पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. म्हणून तो पुन्हा शंडाच्या दृष्टीस पडला नाही. कधीच शंडाच्या दृष्टीस परत पडला नाही. कारण त्याचं काम झालं. बोला त्याचं काम. एक आत्मा जिंकला ना तर जगाला सांगत फिरतो आपण, हा व्यक्ती मी जिंकलाय. कशाला तू जिंकलाय बाबा? तुला येशूने पाठवलं. हालेलुया. बाप्तिस्मा दिला तिथंच विसरून जा. आत्याचा झाला. कोणाचा झाला? बढाया नाही मारायच्या की माझ्याद्वारे झालं. तुझ्याद्वारे काहीच नाही झालं. सगळं झालं ते कोणाद्वारे झालं? विचार करा ना. फिलिप आत्मा त्याला लगेच घेऊन गेला. परत कधीच जाऊन त्याने शंडाचं तोंड पाहिलं नाही. याला म्हणतात सेवा. देवाचं काम करायचं, निघून जायचं. समजतंय का? तुम्ही मला चांगलं म्हणा, तुम्ही मला वाईट म्हणा, तुम्हाला काय वाटतं काही घेणं देणं नाही. माझं काम झालं, मी चाललो. हालेलुया. मग तुम्ही कसे आहात, मग तुम्ही बरे आहात का, आणि मग सगळं बिझनेसचा काही गरज नाही. तुझं काम झालं, तुम्ही याला म्हणतात सेवक. समजतंय का? वाईट वाटून घेऊ नका. मग मी खरं सांगतो, मी असे सेवक पाहिलेत माझ्या आयुष्यामध्ये की ज्यांचे गिराईक फिक्स आहेत. मी डायरेक्ट ह्या शब्दात बोलतो, काय? ज्यांचे गिराईक गरीब लोकांकडे नाही जाणार, कधीच भेटीगाठी नाही करणार. पण कोणाच्या भेटीगाठी करतील? श्रीमंतांच्या. बोला कोणाच्या? तो व्यभिचाराच्या पापात असेल ना तरी त्याच्या घरी जाऊन बसते. कारण काय? तो काय करतो? मदत करतो. बोला काय करतो? ही कोणती सेवा घेऊन चालताय तुम्ही? ही कोणती सेवा आहे? येशू ख्रिस्ताच्या नजरेमध्ये गरीब आणि श्रीमंत दोघं. काही लोकांचे गिराईक फिक्स असतात, ते त्यांच्याच घरी जातील. तर दुसऱ्याच्या घरी जाणार, दुसरा मरून बी जाईल ना तरी त्याला विचारणार नाही, तू आहे का बरा, तू येतो का चर्चला? नाही. पण तो व्यक्ती जो माझा आवडता आहे, जो मला मदत करतो, मला सपोर्ट करतो ना, मी त्याला विचारतो, अरे तू का बरं नव्हता आज, तू का बरं नाही आला? बाकीचे मेले तरी काही फरक पडत नाही. मी असे सेवक या दिवसात अनेक पाहिलेत. एक सेवक मी पाहिला की तो फक्त करोडपतीलाच फोन करतो, गरीबाचं काही घेणं देणं. करोडपतीच्याच घरी जातो, भले कठीण परिस्थिती असली तरी सुद्धा. चमत्काराची सेवा आहे. पण त्याला गरीब नाही दिसत, त्याला फक्त कोण दिसतो? करोडपती. त्याला वाटतं हाच आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे. बाकी गरीबाला काही देवाला किंमत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, श्रीमंतापेक्षा यांची जास्त किंमत देवाला आहे. हालेलुया.
देव कपडे पाहून आणि पैसा पाहून प्रेम करत, देव मन पाहून प्रेम करतो. हालेलुया. आणि तुम्हाला मी नक्की सांगतो, श्रीमंतापेक्षा गरीबाचं मन कैक पटीने चांगलं असतं. हालेलुया. हा, कोणी श्रीमंत असेल ना, वाईट वाटून घेऊ नका, पण हे खरं आहे हा, की तुमच्यापेक्षा गरीबाचं मन नक्कीच चांगलं असतं. त्याला खाली बसायला लावा, तो बसेल. त्याला कसंही वागायला लावा, तो वागेल. तेच तुम्हाला सांगितलं तर तुमचा मीपणा लगेच तुम्हाला त्रास देतो. मी नाही, मला नाही. का बरं? तू श्रीमंत आहेस म्हणून तू तुझ्या सगळ्या गोष्टी स्वतःला ठरवून घेतलेल्या आहे की मी असंच करेन. गरीबाचं तसं नाही राहत. गरीब जो असतो ना, त्याला काही फरक पडत नाही. सोडा देवाच्या दासांनो, अशी सेवा करणं सोडा की ज्या माणसांना खुश करता येत. तुम्ही फिलिप बाप्तिस्मा दिला आणि निघून गेला. नंतर तू कोण आणि मी कोण, तुझा आणि देवाचा संबंध जोडून दिला. आता तू देवाशी नातं टिकवायचं. हालेलुया. बोला येशू मसीह. फिलिपाने त्याला सांगायला पाहिजे होतं, कुठं राहतो रे? उश देशामध्ये. पुढच्या रविवारपासून आमच्या चर्चला यायचं. तुझ्याकडे रथ आहे ना? हा. चालवायला माणूस आहे ना? हा. दुसऱ्या मंडळीत जायचं, पुढच्या रविवारी चर्चला यायचं, रजिस्टर मध्ये नाव लिहायचं आणि आतापासून दशांश दर महिन्याला कुठं टाकायचा? आपल्या मंडळीत. ही आपली सेवा आहे. समजताय का? ही आपली सेवा आहे. हापशी शंडाचा सगळा ऍड्रेस घेऊन घेतला असता. समजतंय का? काय करतो, किती बँक बॅलन्स आहे, सगळं. आणि मग याला कसं लुटायचं ते पण विचार केला असता. फिलिपाने काहीच नाही. माझं काम झालं, आत्मा घेऊन गेला, कधीच त्याचं तोंड परत पाहिलं. याला म्हणतात सेवा. हालेलुया. आणि याला म्हणतात बाप्तिस्मा. आमेन. आता ज्या लोकांचा बाप्तिस्मा बाकी आहे ना, त्यांनी आजच्या वचनाप्रमाणे विचार करायचा. तुम्हाला ख्रिस्त कळला ना, तुम्हाला येशू अनेक दिवसापासून कळला ना, मग बाप्तिस्मा न घेण्याचं कारण काय आहे? तुम्हाला बदलायचं नसेल, तुम्हाला देवापेक्षा पाप जास्त आवडतं, तुम्हाला पापातच मरायची इच्छा आहे, तुम्हाला नरकातच जायची इच्छा आहे, तर मी पण काही करू शकत नाही. उद्याचा दिवस तुमच्याकडे नाही आहे, हे लिहून घ्या. आपल्याकडे फक्त कोणता दिवस आहे? बस. आता आत्मपरीक्षण करायचं ज्यांचा बाप्तिस्मा बाकी आहे त्यांनी, की मी का थांबलोय, मी का बाप्तिस्मा घेत नाहीये, मी का पुढच्या वर्षी घेणार आहे. तुम्हाला देवच कळला नाही अजून, आणि तो कळणार पण नाही. तुम्ही आज तयार नाही होऊ शकत, उद्या पण नाही होणार. तुमचं पुढचं वर्ष कधीच येणार नाहीये. अजूनही तुमच्याकडे समय आहे, कारण बाप्तिस्मा अजून झालेला नाहीये. मी परत एकदा सांगतो, मी कोणावरच बळजबरी करत नाही, पण जर तुम्हाला ख्रिस्त कळलेला आहे, बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे, बळजबरी नाही. पण आज जर एवढं स्पष्ट देव तुमच्याशी आणि माझ्याशी बोललाय ना, तर याच्यावर मला नाही वाटत आता काही बोलायला राहिलेलं आहे. देव करून या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. एक छोटीशी प्रार्थना, एक छोटंसं कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. तुझे
प्रभूजी आज तू आमचं नाव घेऊन आम्हाला बोलवत आहे परमेश्वर. तुझी इच्छा आहे की आम्ही तुझ्या जवळ यावं. तू स्वर्ग सोडून आमच्यापर्यंत आला पिता. आम्ही स्वतःच्या सवयी सोडून तुझ्या जवळ यावं, स्वतःचा स्वभाव सोडून तुझ्या जवळ यावं, स्वतःचे पाप सोडून तुझ्या जवळ यावं. कारण आज तू आम्हाला बोलवत आहे प्रभूजी. आम्हाला तुझ्या जवळ येण्यासाठी कृपा दे. धन्यवाद तुझ्या जिवंत वचनाबद्दल की तुझ्या वाणीद्वारे आज तू आमच्याशी बोलला आहे परमेश्वर. केवळ ऐकणारे नाही पण त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र